सर्वात जास्त आम्हाला विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आम्ही आमच्या मुलाला कसा हँडल करतो. का विचारला जातो तर आमचा मुलगा ऍक्टिव्ह आहे आणि आमचाच मुलगा नाही, आत्ताचे जन्मणारे सगळी मुलं ऍक्टिव्हच असतात. त्यामुळे प्रश्न पडतो की कसा हँडल करायचा किंवा कसा त्याच्यासोबत वेळ घालवायचा. आणि ह्या सगळ्या टिप्स आहेत ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली गोष्ट, आपण मुलांना जो टॅग देतो आमचा मुलगा हायपर ऍक्टिव्ह आहे तर आम्ही काय करू, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळी तुमचे डॉक्टर लेबल नाही करत ना तुमचा मुलगा हायपर ऍक्टिव्ह आहे तोपर्यंत तो हायपर ऍक्टिव्ह नसतो, तो ऍक्टिव्ह असतो, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे सतत लेबल करणं सोडून द्या, आणि कारण की तेच आपल्या डोक्यात देखील फिट होतं आणि मग आपलं कनेक्शन आहे ते डिस्टर्ब होतं. पहिली गोष्ट आहे लक्षात ठेवा, तुम्ही दिवसाचं शेड्यूल करा. तर दिवसाच्या शेड्यूलमध्ये 30 मिनिटं तुम्ही मुलांसाठी क्वालिटी टाइम स्पेंड करणार आहे, ही रेष आहे ती मारून घ्या. कारण की मी नेहमी माझं शेड्यूल करताना पहिल्या प्रायोरिटीला ठेवते की मी स्पर्श ऍक्टिव्हिटी टाइम, आणि ज्यावेळी झोपताना चेक करते मी आज स्पर्श सोबत 30 मिनिटं ऍक्टिव्हिटी केलेले आहेत का, तर त्याला टिक करते. दुसरी गोष्ट, तुम्हाला आता नेटवरती भरपूर ऍक्टिव्हिटी अवेलेबल असतात. एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्या गोष्टी करतो डेली लाईफमध्ये, म्हणजे कपडे वाळत घालणे, झाडू काढणे, सुपली आणणे किंवा कचरा आहे तो डस्टबिन मध्ये टाकणे, ह्या सगळ्या गोष्टी देखील त्यांच्यासाठी ऍक्टिव्हिटी आहेत. त्यामुळे लक्षात घ्यायचं की कुठल्याही घरकामामध्ये मुलांची हेल्प घेतली तर ते असं नसतं की बाई माझ्या मुलांना काम लावते मग हे एवढं लहान वयात काम करायचं का, नाही. ती एक ऍक्टिव्हिटी आहे आणि तुम्ही ती ऍक्टिव्हिटी मुलांना दिलं की ते प्रचंड एन्जॉय करतात. दुसरी गोष्ट, ऍक्टिव्हिटी आपल्या DIY ऍक्टिव्हिटी असतात, म्हणजे घरातलं काही पण घ्यायचं आणि त्याच्यासोबत ऍक्टिव्हिटी करायच्या. कुठले बॉक्स आहेत अमेझॉनचे ते घ्यायचे आणि त्याच्याबद्दल ऍक्टिव्हिटी करायच्या. ह्या सगळ्याचे व्हिडिओ आहे आम्ही आमच्या इन्स्टा चॅनलवरती टाकत असतो, तर तुम्ही ते देखील बघून घ्या. ह्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या तुम्ही नवरा बायको, तुमचा मुलगा मुलगी ह्या सगळ्या बसून करायच्या, आणि दिवसातून आहे ते 30 मिनिटं तरी क्वालिटी टाइम स्पेंड करायचा. त्याच्यानंतर आहे की स्क्रीन टाइमचा विषय येतो, आणि ज्यावेळी न्यूक्लिअर फॅमिली असते त्यावेळी प्रचंड येतं की बाबा मी स्क्रीन टाइम नाही दिला तर मी मेंटल होऊन जाईल. तर मी प्रामाणिकपणे आन्सर देते की मी स्क्रीन टाइम सहसा 0 केलेला नाहीये. ज्यावेळी मला गरज वाटते त्यावेळी तो स्क्रीन बघतो, पण काय बघतो, किती वेळ बघतो ह्याच्यावरती आमचं मॉनिटरायझेशन असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कामं डिस्ट्रीब्यूट करायला शिका. तुम्ही सगळं करत बसणार असाल तर शक्य नाही. तुमची कराल देखील, 100% कराल, एक बाई आहे सगळं करू शकते, पण त्याच्यामध्ये तुमची मेंटल हेल्थ किती डिस्टर्ब होणार आहे, त्यामुळे तुमची फिजिकल हेल्थ किती डिस्टर्ब होणार आहे ह्याच्यावरती प्रचंड ताण पडणार आहे. आणि ह्या गोष्टी झाल्या तर आपली चिडचिड होते, मग मुलांवर राग काढ, मग नवऱ्यावर राग काढ, अशा गोष्टी येतात. त्यामुळे नवरा असू द्या, तुम्ही असू द्या, घरातलं कोणीही असू द्या, कामं डिस्ट्रीब्यूट करा, लागली तर हेल्प घ्या. मी अजून सुद्धा सांगते की कुणाची मदत घ्यायला अजिबात लाजायचं नाहीये. भले तुम्हाला असं वाटेल की बाबा मी आणि माझा नवरा आम्ही तिघच राहतो तरी पण मला बाई लावायला लागते, त्याच्यामध्ये अजिबात गिल्ट नाहीये. कारण की प्रत्येक आईला माहित असतं किंवा नवऱ्याला माहित असतं की ते कुठल्या सिच्युएशन मध्ये जातात. जर तुम्हाला 2 टाइम व्यवस्थित जेवण भेटत असेल, तर तुम्हाला थोडासा तुमचा मी टाइम भेटत असेल, तर कुणाची हेल्प घ्यायला काही हरकत नाहीये. सो हे होतं की आम्ही कशा ऍक्टिव्हिटी करतो, आणि माझं शेड्यूल असतं, मी दिवसभरातल्या माझ्या ऍक्टिव्हिटी, माझी कामं असतात, माझे शूट असतात, ह्या सगळ्याचा प्लॅन करते. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट नमूद केलेली असते की स्पर्श क्वालिटी टाइम. आणि झोपताना ज्यावेळी त्याच्यावर टिक करते ना त्यावेळी प्रचंड आनंद होतो, बाबा माझा आजचा दिवस आहे तो सत्कर्मी लागलेला आहे. आणि एक आहे की तुम्ही मुलांना एक्सप्लोजर द्या. असं बरंच असतं की नाही ह्या वयात जायचंच नसतं, संध्याकाळी बाहेर जायचंच नसतं, समुद्रावर जायचंच नसतं, तर तसं काही नाहीये. तुम्ही जितकं त्यांना एक्सप्लोजर द्याल त्यावेळी त्यांची जी ऍक्टिव्हिटी आहे म्हणा किंवा त्यांची एनर्जी आहे ती चांगल्या कामात लागेल. भलेही ते तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट जाणार आहे, पण द्या. आणि दिवसातून ऍटलिस्ट अर्धा ते 1 तास त्यांना बाहेर घेऊन जा. किंवा ह्या गोष्टी केल्यामुळे त्यांचे सोशल डेव्हलपमेंट होईल, तुमची मेंटल हेल्थ चांगली राहील आणि ऍक्टिव्हिटीज देखील होतील. सो लक्षात घ्या की तुम्ही आपल्या मुलाला हायपर ऍक्टिव्ह हा लेबल नाही करणार, त्याच्या ऍक्टिव्हिटी आहेत, त्याची एनर्जी आहे, त्या ऍक्टिव्हिटीजना चॅनलाइज करणार आहात किंवा एक योग्य मार्गदर्शन देणार आहात. आणि ह्या सगळ्या गोष्टी नक्की फॉलो करा. प्रत्येकाची पॅरेंटिंग स्टाईल वेगळी असते, त्यामुळे इन्स्टावरती बघून हे किती छान आहे, हे किती छान आहे असं म्हणत बसायचं नाही. प्रत्येक जण ह्या स्टेजमध्ये जातो, फक्त लक्षात घ्यायची की ही फेज आहे आणि ही फेज जाणार आहे. इव्हन आपण ही फेज खूप मिस करणार आहोत, पण लक्षात घ्यायचं की सगळे ह्या फेज मधून जातात, फक्त ती फेज कशा पद्धतीने डील करायची हे आपल्यावर डिपेंड असतं.
सो हॅलो फ्रेंड्स, हा व्हिडिओ बघण्यासाठी किंवा शेवटपर्यंत बघितल्यासाठी मनापासून थँक्यू. आणि असेच आम्हाला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि थँक्यू. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.